शेतात सोन्याचा अंडा सापडला पण शेतकऱ्यांनी केलं भलतंच. संपूर्ण देशभरात चर्चा ऐकून तुम्हीही विचारात पडाल. त्या दिवशी शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम सुरू करत होता. पावसाळ्यापूर्वी जमीन समतल करण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आली होती. मशीन हळूहळू माती बाजूला करत होती. काम अगदी सामान्यपणे सुरू होतं, पण अचानक जेसीबीच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागल्याचा आवाज आला. मशीन थांबली. चालकाने खाली उतरून पाहिलं आणि काही क्षण सगळे फक्त एकमेकांकडे बघत राहिले. माती बाजूला केली गेली आणि जमिनीत काहीतरी गोलाकार मोठं जुनं दिसू लागलं. सुरुवातीला कुणाला वाटलं कदाचित दगड असेल, पण हळूहळू ती वस्तू पूर्ण बाहेर काढली गेली. तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले, कारण ती वस्तू साधी नव्हती, ती एका मोठ्या हंड्यासारखी दिसत होती. आजूबाजूचे लोक जवळ यायला लागले. कुणी म्हणालं जुना खजिना असेल, कुणी म्हणालं राजांच्या काळातील वस्तू असावी, तर काहींनी तर तिथेच अंदाज लावायला सुरुवात केली की यात काहीतरी मौल्यवान असणार. काही मिनिटातच गावात बातमी पसरली, शेतात हंडा सापडला आहे. लोकांची गर्दी वाढू लागली. मोबाईल कॅमेरे सुरू झाले, व्हिडिओ बनू लागले, सोशल मीडियावर फोटो फिरायला लागले. काहींनी तर अजून हंडा उघडायच्या आधीच निष्कर्ष काढले. खजिना मिळाला आणि इथूनच सुरू झाला खरा खेळ. हंडा उघडायचा निर्णय घेतला गेला. सगळ्यांचे डोळे त्या एका क्षणावर खिळले होते. शांतता पसरली. हळूहळू वरचं झाकण हलवण्यात आलं आणि आत डोकावताच काही लोकांच्या तोंडातून शब्दच निघेना. एका व्यक्तीने मोठ्याने ओरडलं, सोने आहे, आणि बस, त्या एका वाक्याने सगळं बदललं. क्षणात वातावरण बदललं. लोक पुढे धावू लागले. ज्यांना काही मिनिटांपूर्वी फक्त बघायचं होतं ते आता जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. ढकलाढकली सुरू झाली. प्रत्येकाला वाटत होतं आधी आपण पोहोचलो पाहिजे. ज्यांनी व्हिडिओ काढायला मोबाईल काढले होते त्यांनीच आता हात पुढे करायला सुरुवात केली. कुणी म्हणत होतं एकच नाणं घेतो, कुणी म्हणत होतं माझ्या हातात आलं तर माझं. आणि बघता बघता गर्दीवर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. शेतकरी स्वतःच घाबरला. ज्याच्या शेतात हे सगळं सापडलं त्यालाच आता स्वतःच्या शेतात उभं राहणं कठीण झालं. तो लोकांना थांबवत होता, पण लोभाचं वादळ सुरू झालं होतं. काही लोकांनी सांगितलं की हंड्यातून चमकणाऱ्या वस्तू दिसत होत्या. काही म्हणाले नाणी होती, काही म्हणाले सोन्याचे तुकडे होते. पण त्या गोंधळात नेमकं कोण काय घेत होतं, कोण काय पाहत होतं, याचं उत्तर कुणाकडेही नव्हतं. थोड्याच वेळात ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस घटनास्थळी आले, पण तेव्हा परिस्थिती पूर्ण बदलली होती. तिथे लोक, ओरड, धावपळ आणि गोंधळ एवढंच दिसत होतं. पोलिसांनी गर्दी बाजूला केली, परिसर बंद केला, लोकांना दूर केलं गेलं आणि त्या हंड्याला सुरक्षित ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रश्न एकच होता, इतक्या वेळात नक्की काय झालं होतं? सोशल मीडियावर व्हिडिओ फिरायला लागले. कुणी म्हणालं लाखोंचं सोनं होतं, कुणी म्हणालं कोट्यवधींचा खजिना होता, तर काहींनी तर याला शापित खजिन्याची गोष्ट बनवली. पुढे तपास सुरू झाला. व्हिडिओ तपासले जाऊ लागले. मोबाईल फुटेज पाहू लागलं, कारण अनेक जागांवर संशय होता की गोंधळात काही वस्तू गायब झाल्या होत्या. दरम्यान एक मोठा प्रश्न समोर आला. जर खरंच जमिनीत खजिना सापडला तर तो कोणाचा असतो? शेतकऱ्याचा, ज्याला सापडला त्याचा, की सरकारचा? कायद्यानुसार जमिनीतून सापडलेल्या प्राचीन किंवा ऐतिहासिक वस्तूंवर वैयक्तिक हक्क नसतो. अशा गोष्टींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणं आवश्यक असतं आणि इथेच अनेकांना धक्का बसला. लोकांना वाटत होतं शेतात सापडलं म्हणजे खजिना आपलाच, पण वास्तव वेगळंच होतं. जितक्या वेगाने लोक हंड्याकडे धावत होते तितक्याच वेगाने आता प्रश्न वाढत होते. गावात अजूनही चर्चा सुरू आहे. काही म्हणतात खरंच सोनं होतं, काही म्हणतात अफवा जास्त होती, काही म्हणतात लोकांनी पाहिलेलं खरं होतं, तर काही म्हणतात गर्दीमुळे सगळं वाढवून सांगितलं गेलं. आणि आता शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कथेमध्ये सर्वात मोठा धक्का सोन्याचा नव्हता, हंड्याचा नव्हता, तर लोकांच्या वागण्याचा होता. शेतात सोन्याचा हंडा सापडला, पण लोकांनी आधी सत्य पाहिलं नाही, आधी लोभ पाहिला, आणि म्हणूनच आजही लोक म्हणत आहेत हंडा सापडला पण माणुसकी हरवली.